नमस्कार. मी आज आपणास तिरुपतीमधील विविध प्रेक्षणीय स्थळांची माहिती सांगणार आहे. त्यातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे कपिला तीर्थम. कपिला तीर्थम हे तिरुपतीमधील एक प्राचीन मंदिर आणि पवित्र ठिकाण आहे, जिथे कपिलेश्वर स्वामी मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात एक सुंदर धबधबा आहे, ज्यामध्ये स्नान केल्याने पापमुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. हे ठिकाण भगवान शिवाला समर्पित आहे आणि येथे नंदीची मोठी दगडी मूर्ती आहे. कपिला तीर्थमची माहिती. मंदिर. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून तेथे कपिलेश्वर स्वामी वास करतात. धबधबा. मंदिराच्या परिसरात एक सुंदर धबधबा आहे, जो थेट मंदिराच्या कुंडात पडतो. धार्मिक महत्त्व. या पवित्र धबधब्यात स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. इतर आकर्षणे. मंदिरामध्ये भगवान शिवाने धारण केलेले डमरू आणि नगाडा यांची उपस्थिती अनुभवायला मिळते, ज्यामुळे एक अद्भुत वातावरण तयार होते. कपिला तीर्थम कसे पोहोचावे. कपिला तीर्थम हे अलिपिरीजवळ बस स्थानकापासून 3.3 किमी अंतरावर, रेल्वे स्थानकापासून 4.5 किलोमीटर अंतरावर आहे. पवित्र कपिल तीर्थम हे 7 टेकड्यांच्या या प्रदेशात अज्ञात भूतकाळात सध्याच्या कलियुगापूर्वीच्या अनेक महायुगांच्या साखळीत प्रथम प्रकट झाले असे ज्ञात आहे. हे तिरुपतीच्या रहिवाशांच्या भाग्य आणि अभिमानामुळे आहे. कपिल तीर्थम हे तिरुपती शहराच्या ईशान्य दिशेला तिरुमला टेकड्यांच्या पायथ्याशी स्थित आहे. हे सर्व देवांच्या अमर्याद कृपेने भरलेले नैसर्गिक सौंदर्य आणि दिव्य तेथे निवासस्थान आहे. मनोरंजक म्हणजे येथे या पवित्र ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांची दिव्य उपस्थिती पाहता येते. तिरुपतीमधील हे एकमेव शिवमंदिर आहे. मंदिरात श्री कपिलेश्वर स्वामी आहेत. येथील धबधबे एक आकर्षक दृश्य आहे. कपिल तीर्थमपर्यंत पोहोचण्यासाठी सिटी बसेस आणि ऑटो हे वाहतुकीचे साधन आहे. कपिल तीर्थम मंदिराच्या वेळा. सकाळी 5 ते रात्री 9. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या त्रिदेवांचे पवित्र स्नान. भागवत आणि इतर पुराणानुसार कर्दम प्रजापती आणि देवहूती यांचे पुत्र कपिल ऋषी हे श्री महाविष्णूंच्या 24 महान अवतारांपैकी एक आहेत. म्हणून विष्णूची भव्यता आणि कृपा नेहमीच या प्रदेशाचे रक्षण करते. येथे पूजा केली जाणारी मुख्य देवता शिव आहे, ज्यांची लिंग मूर्ती कपिलाने पूजली होती. पूर्वीच्या काळातील सुदूर भूतकाळात हे लिंग कपिल आश्रमात होते, जे पाताळगंगेच्या काठावर भोगावती नावाच्या पाताळ लोकात होते. अचानक ते एका वेळी वाढू लागले. इतक्या अमर्याद शक्तीने सुरुवात करून शिवलिंग शेषशल पर्वताच्या पायथ्याशी पोचले. विष्णू आणि ब्रह्मा त्यांना त्यांची पुढील वाट थांबवायची होती, म्हणून विष्णूने गोपाळाचे रूप धारण केले आणि ब्रह्माने कपिल धेनूचे पितळ्या रंगाची गाय रूप धारण केले आणि दुधाच्या अनंत धारा देऊन अभिषेक करण्यास सुरुवात केली. विष्णू आणि ब्रह्मा यांनी त्यांची पूजा कशी केली यावर शिव प्रसन्न झाले. तेव्हा दोघांनीही त्यांना पुढील वाट थांबवण्याची विनंती केली आणि शिवाने त्यांची विनंती मान्य केली आणि स्वयंभू देव स्वयंभू म्हणून या प्रदेशात स्थायिक झाला. विष्णू आणि ब्रह्मा यांनी अर्पण केलेल्या अभिषेक दुधात विलीन झाल्यानंतर पाताळ प्रदेशातील भोगावती नदी काठोकाठ फुलून शिव ज्या गुहेत स्थायिक झाला त्या गुहेजवळ पोचली. लवकरच सर्व देव तेथे आले आणि भोगवती नदीच्या पवित्र पाण्याने अभिषेक पद्धतीने शिवाची पूजा केली. तेव्हापासून देवाला कपिलेश्वर या नावाने ओळखले जाते, कारण त्यांची पूर्वी
कपिल ऋषी पूजा करत असत. आणि कारण त्यांनी कपिल धेनू कपिला गाईच्या रूपात ब्रह्माच्या दुधासह दुधाचा अभिषेक प्राप्त केला होता. त्यांची दिव्य पत्नी माता देवी पार्वती या ठिकाणी कामाक्षी म्हणून प्रसिद्ध आहे. भोगवती नदीला कपिला तीर्थ असे नाव पडले. श्री कामाक्षी आणि कपिलेश्वराच्या जोडी या क्षेत्र किंवा प्रदेशातील मुख्य देवता आहेत. तर इतर देवता आहेत जसे की द्वार, परिचर दिंडी आणि मुंडी, श्री सिद्धिविनायक स्वामी, नंदीश्वरा, श्री चंडीश्वर, श्री दक्षिणामूर्ती, कालभैरव, महागणपती, महाष्ट, काशी विश्वेश्वर, राम महेश्वर गणपती, श्री शिव सूर्य स्वामी, नवग्रहांचे भारदस्त व्यासपीठ, कपिलेश्वराच्या आतील संकुलात भगवान कुमारस्वामी, त्यांची 2 पती श्री वल्ली आणि देवसेना यांच्यासह मंदिराच्या बाहेरील परिसरात बिल्व आणि इतर पवित्र वृक्षांच्या सावलीत मोकळ्या जागेत नागांच्या मूर्ती, शिवलिंगे आणि सुब्रह्मण्येश्वराच्या मूर्तीचा मोठा संग्रह आहे. सुब्रह्मण्येश्वराचा मूर्तीचा मोठा संग्रह आहे. या मूर्तीच्या बाजूला श्री कोटिलिंगेश्वर स्वामी आणि अगस्त्येश्वर स्वामीचे मंदिरे आहेत. शिव कुटुंबाच्या या सर्व मंदिराव्यतिरिक्त कपिलेश्वर मंदिर संकुलाच्या बाहेरील भागात वेणुगोपाल, श्री लक्ष्मीनारायण, नमलवार आणि आंजनेय यांची मंदिरे आहेत, जी कपिल तीर्थाच्या काठापासून हळूहळू मंदिरात जाणाऱ्या रस्त्याकडे जातात. श्री सिद्धिविनायक स्वामी, श्री सिद्धिविनायकाचे हे मंदिर श्री कपिलेश्वर स्वामींच्या ध्वजस्तंभ आणि बलिपीठाच्या अगदी बाजूला आहे आणि सर्व भक्तांना कपिलेश्वर आणि कामाक्षीचे अद्भुत दर्शन घेण्यासाठी स्वागत करते. या छोट्या मंदिरात भगवान विनायकाचे दर्शन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची आणि त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळवण्याची हमी देते. द्वारपाल दिंडी आणि मुंडी, मुख्य उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना ध्वजस्तंभ आणि बलिपीठ ओलांडल्यानंतर श्री कपिलेश्वराचे 2 द्वारपाल, ज्यांची नावे दिंडी आणि मुंडी आहेत, तेथे येतात. दोन्ही मूर्तीच्या शिल्पकलेतील सौंदर्यात कलात्मक उत्कृष्टतेचे सुंदर नमुने आहेत. दोन्ही मूर्ती डमरू, त्रिशूला आणि गदा यांच्या जीवनाने युक्त दिसतात. नंदीश्वर, मुख्य उंबरठा ओलांडल्यावर भाविकांना रुंद मुख्य मंडपात नंदीश्वराची सौम्य मूर्ती दिसते. ही 2 फूट उंच आणि 2.5 फूट लांबीची नंदीची मूर्ती आहे. श्री कपिलेश्वर स्वामीचे बैलवाहन कपिलेश्वरासमोर त्यांच्या 4 पायावर गुडघे टेकले होते. श्री चंडीश्वर, ते शिवाच्या सेवकांपैकी सर्वात प्रमुख आहे. त्यांची मूर्ती सोमसूत्राजवळ घड्याळाच्या दिशेने ध्यानस्थ अवस्थेत दिसते. पहाटेच्या वेळी शिवसूर्य स्वामींनी पहिली पूजा केली जाते, तर रात्रीच्या वेळी शेवटची पूजा श्री चंडीश्वरांना केली जाते. श्री दक्षिणामूर्ती, ही कपिलेश्वर आणि कामाक्षी या कुलदेवतांच्या सभागृहात आहे. हे सभागृह श्री कपिलेश्वर आणि कामाक्षीच्या मुख्य मंडपाच्या दक्षिण बाजूला आहे. दक्षिणामूर्ती ही शिवांची मूर्ती आहे. सामान्य शिवलिंगांप्रमाणे नाही, तर ही मूर्ती 4 हात आणि 5 डोके असलेली मानवी स्वरूपात आहे. 4ही हातात तो सर्पाचे पाश, मणीचे त्रिशूळ, साखळी आणि नागमुद्रा धारण करतो. तो दक्षिण दिशेला तोंड करून बसतो, म्हणून त्याला दक्षिणामूर्ती म्हणतात. तो ज्ञान आणि मोक्ष देणारा आहे. श्री कालभैरव, तो त्याच्या रूपानुसार कपाल भैरव आहे. तो त्रिशूळ, डमरू, धारदार तलवार आणि कवटी घेऊन 4 हातांनी दिसतो. त्यांच्या बाजूला कुत्र्याची मूर्ती देखील असते. ही मूर्ती श्री दक्षिणामूर्तीच्या बाजूला आहे. श्री महागणपती, श्री महागणपतीची ही मूर्ती श्री कालभैरवाच्या डाव्या बाजूला दिसते. ते आपल्या उंदराच्या वाहनावर बसलेले दिसतात आणि वरच्या हातात पाश आणि अनकुचीदार कणा आणि दोन्ही खालच्या हातात स्वतःच्या दाताचा तुकडा आणि मोदक, त्यांच्यासाठी सर्वात प्रिय अन्नपदार्थ धरलेले दिसतात. ते भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. श्री महासत्ता,
ते श्री दक्षिणामूर्तीपासून सुरू होणाऱ्या त्याच रांगेत महागणपतीच्या डाव्या बाजूला आहेत. ते हरी मोहिनी अवतार आणि हरांचे पुत्र आहेत. श्री काशी विश्वेश्वर स्वामी लिंग स्वरूपात त्यांचा परिवार देवता मंडपात स्थित आहेत. भगवानांची उंची 2.5 फूट आहे. श्री उमामहेश्वर ही मानवी रूपातील शिवाची पश्चिमाभिमुखी मूर्ती आहे, ज्यांच्या हातात मुग, उजव्या हातात त्रिशूल आहे आणि उजव्या खालच्या हातात भक्तांच्या निर्भयतेचे आशीर्वाद देत आहे आणि डाव्या हातात खाली असलेल्या हातात डाव्या मांडीवर बसलेल्या देवी उमादेवीला घट्ट धरून आहे. ही एक दगडी मूर्ती आहे. श्री रामलिंगेश्वर श्री उमामहेश्वराच्या डाव्या बाजूंना भक्तांना श्री रामलिंगेश्वराचे दर्शन घेता येते. या मंडपात श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर या श्री रामलिंगेश्वराचे दर्शन घेतल्यावर भक्ताला काशी आणि रामेश्वरम या दोन्ही ठिकाणी जाण्याचे फळ मिळू शकते. श्री पठम गणपती हे श्री रामलिंगेश्वराच्या दक्षिणेकडील बाजूला आहे. त्यांचे स्वरूप देखील श्री महागणपतीसारखेच आहे, परंतु ते थोडेसे बुटके आहे. ते प्रमथनांच्या संपूर्ण सैन्यांचे प्रमुख आहेत आणि ते त्यांच्या भक्तांचे अडथळे दूर करणारे आहेत. श्री शिवसूर्यस्वामी कपिलेश्वर मंदिरातील सूर्यदेवाचे हे विशेष स्थान आहे, म्हणूनच त्याला सूर्यस्वामी म्हणतात. आणि या देवांची पूजा केल्याने चांगले आरोग्य मिळते आणि सर्व प्रकारच्या जुनाट आजारापासूनही मुक्ती मिळते. 9 ग्रहांचे उंच व्यासपीठ हे त्याच परिवार देवता मंडपात आहे. येथे सूर्य, चंद्र, कुज, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांचे दर्शन घेता येते, ज्यांच्या साहाय्याने आपण 9 ग्रहांपैकी कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिणामापासून मुक्त होऊ शकतो. श्री कुमारस्वामी त्यांच्या 2 पत्नी श्री वल्ली आणि देवसेनांसह हे षट्मुखी सुब्रह्मण्य स्वामीचे अतिशय सुंदर स्थान आहे, ज्यांच्या दोन्ही बाजूला श्री वल्ली आणि देवसेन आहेत. या मूर्ती पूर्वाभिमुखी आहेत. या आसनात श्री कुमारस्वामीचे दर्शन जीवनातील सर्व विघ्न दूर करते आणि संततीहीनांना संतती मिळण्याची हमी देते. एकदा परिवार मंडपातील सर्व देवांचे दर्शन संपले की भाविक त्यांच्या दक्षिणेकडील मोठ्या परिसरात येऊ शकतात. मंदिराच्या या बाह्य परिसरात बिल्व आणि इतर पवित्र वृक्षांच्या सावलीत मोकळ्या जागेत नागांच्या मूर्ती, शिवलिंगे आणि सुब्रह्मण्येश्वराच्या मूर्तीचा एक मोठा संग्रह आहे. या मूर्तीच्या बाजूला श्री कोटिलिंगेश्वर स्वामी आणि अगस्त्येश्वर स्वामी यांची मंदिरे आहेत. या सर्व मूर्ती आणि देवांचे दर्शन एकेकाळी जीवनाला धन्य आणि आनंदी बनवेल. शिवकुटुंबाच्या या सर्व मंदिराव्यतिरिक्त कपिलेश्वर मंदिर संकुलाच्या बाहेर वेणुगोपाल, श्री लक्ष्मीनारायण, नमलवार आणि आंजनेय यांची मंदिरे आहेत, जी कपिल तीर्थाच्या काठापासून हळूहळू मंदिरात जाणाऱ्या रस्त्याकडे जातात. अशा प्रकारे कपिल तीर्थामधील श्री कपिलेश्वराचे मंदिर हे श्री कपिलेश्वर आणि त्यांचा परिवार देवांच्या कृपेने अडथळामुक्त, आनंदी आणि आरामदायी जीवन जगू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय प्रेक्षणीय ठिकाण आहे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मला विसरू नका.